जय शिवराय, जय भीम, जय लवजी। जे लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी जे म्हणत आहेत की हे संविधान बदलायला लागलेत, त्याचं तंतोतंत उदाहरण महाराष्ट्र विधानसभेचं आता दिसून आलेलं आहे की महाराष्ट्र विधानसभेचे कार्यकाल संपलेला आहे आणि आता राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे हे घटनेने लिहिलेलं आहे। पण हे फक्त जे सेंट्रलमध्ये BJPचं सरकार बसलं आहे हे त्यांच्या जीवावर आता चाललेलं आहे, पण कोणी बोलत नाही कारण त्यांना माहिती आहे, कारण त्यांचा मुख्यमंत्री ठरत नाही आहे। तुमच्याकडं सगळी मेजॉरिटी आहे, सगळं आहे, पण त्यांचा मुख्यमंत्री ठरत नाही आहे, कारण त्यांना जे अनाजीपंत आहे हे त्यांना नको आहेत, त्यांना दुसरा बसवायचा आहे, पण तो कसा बसवायचा हे अजून कळत नाही आहे। पण तिथं गोगावले सांगतात की आम्ही विनंती करतो आहे की आपण सत्तेत राहून ह्यांच्याबरोबर राहू, हे तिथं एक सांगतात। गुलाबराव पाटील सांगतात की आपण अजितदादांच्यामुळं आपण आहोत, आणि त्यांचेच अजित पवार गटाचे काय सांगतात, अजित गटाचे मिटकरी म्हणतात की गुलाबराव पाटील जुलाबराव पाटील होऊ नका। म्हणजे ह्यांच्यातच एक सूत्रता नाही आहे, म्हणजे त्यांचेच लोक त्यांच्याबद्दल काय भाष्य करतात हे सगळी मायबाप जनता बघते, आणि हे कसे आलेत काय आलेत हे सगळ्या आम जनतेला कळलेलं आहे। त्यामुळं हे कसे आलेत काय आलेत हे सगळ्यांना समजतं आहे, सगळ्यांना कळतं आहे। परंतु मला असं वाटतं की जसं गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे झालेत, हे असेच काही आता परिस्थिती आहे की BJPचे काही घटक पक्ष बाहेर पडतील, एकनाथ शिंदे आणि अजितदादा आणि काही BJPचा घटक पक्ष बाहेर पडतील, आणि एक वेगळाच मुख्यमंत्री या महाराष्ट्राला एकनाथ शिंदेसारखाच कोणतरी दिसेल, आणि एक वेगळंच सरकार या महाराष्ट्राला दिसेल अशी आता दाट शक्यता दिसायला लागली। कारण ह्यांनी अजून BJPच्या आमदारांना बोलवलं नाही, निमंत्रण नाही, त्यांची अजून गटनेता निवड झालेली नाही आहे। म्हणजे ह्याच्यातनं काहीतरी पाणी मुरतं आहे, आणि महाराष्ट्राला एक वेगळंच एकनाथ शिंदेंनी जसं घडवलं असंच काहीतरी दिसतं आहे। आणि आमच्या महाविकास आघाडीतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा एवढंच सांगतो। मी मुकेश मधुकरराव धिवार, प्रदेशाध्यक्ष राहुल प्रियंका गांधी सेनेच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।